आपल्या सोबत असलेल्या मैत्रिणीची छेड काढल्याच्या संशयावरून एका विधी संघर्षित बालकाने एका भिकाऱ्याच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना नाशिकच्या ठक्कर बाजार जवळ घडली आहे। याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की एक विधी संघर्षित बालक आपल्या मैत्रिणीसोबत ठक्कर बाजार जवळील एका हॉटेल जवळ उभा होता। त्यावेळी ती पाण्याची बाटली आणण्यासाठी गेली असता तेथे एक भिकारी बसलेला होता। त्याने या मुलीची छेड काढण्याचा संशय त्या विधी संघर्षित बालकाला आल्याने त्याने व त्याच्या दोन साथीदारांनी रागाच्या भरात त्याच्या डोक्यात दगड टाकला। या घटनेत त्या भिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला। घटना घडल्यापासून काही वेळातच गुन्हे शाखा युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कट यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथक घटनास्थळावर दाखल झाले आहे। पोलिसांचे वाहन पाहून तिन्ही विधी संघर्षित बालके पळून जाण्याचा प्रयत्न करत होते, मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे। अनोळखी मयत इसमे त्याची अद्याप ओळख पटलेली नाही आणि एका अल्पवयीन मुलाने त्याला डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केल्याने तो मयत झालेला आहे। ओळख पटवण्याचं काम चालू आहे। ज्यांनी मारलं त्या मुलाला क्राईम ब्रँचने ताब्यात घेतलेले आहे। साधारण किती जणांना ताब्यात घेतलेलं? मुख्य आरोपीला ताब्यात घेतलेले, इतरांकडे चौकशी चालू आहे। ब्युरो रिपोर्ट, दैनिक भ्रमर, नाशिक।